फायनली आज योगेश शेठचा फ्लेक्स तयार झाला, तो पण एकदम गोलीगत पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने फायनल केला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये तुमचं। आज सकाळी उठून चेक केलं नक्की झाले काय, गाडीचं ऑइलचा जरा प्रॉब्लेम झाला होता, एक नट बोर्ड लूज होता त्यामुळे ऑइल जरा लीक होत होते। आज मग त्यानंतर केबिन खाली केल्यावर मग नंतर चेक करून पहिले गाडी एकदम चांगल्या पद्धतीने चालू होती का नाही, एकदम 100% म्हणलं आपली चालू झाली पाहिजे। कारण की आपली गाडीचा विषय कसा आहे, गाडी सगळीकडे म्हणजे लांब लांब जात असते, कुठं केरळ, आता सध्या केरळला गेलेली गाडी आपली, म्हणजे जास्त ऑल इंडियात चलते गाडी आपली, लोकल नाही चलत कुठं नाही का। त्या हिशोबाने मग नंतर गेलो दुकानात, विश्वास शेठ व नवनाथ शेठ दोघे पण आले होते। आता दोघं आले म्हणजे आमदार साहेब आले, थोडक्यात अशी गंमत आहे। मग काय योगेश शेठने एकदम प्रॉपर सगळं एकदम म्हणजे ओके मध्ये काम फायनल करून घेतलं। मग फ्लेक्स होता हा विश्वास शेठने प्रिंट करून एकदम ओके करून आणला होता, तो एकदम पेस्ट करून घेतला छानपैकी। मग काय योगेश शेठ म्हणले आजच्या भागात एवढंच, बाकी उद्या पाहू सगळं। धन्यवाद मंडळ, आभारी। फायनली आज योगेश शेठचा फ्लेक्स तयार झाला, तो पण एकदम गोलीगत पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने फायनल केला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये तुमचं। आज सकाळी उठून चेक केलं नक्की झाले काय, गाडीचं ऑइलचा जरा प्रॉब्लेम झाला होता, एक नट बोर्ड लूज होता त्यामुळे ऑइल जरा लीक होत होते। आज मग त्यानंतर केबिन खाली केल्यावर मग नंतर चेक करून पहिले गाडी एकदम चांगल्या पद्धतीने चालू होती का नाही, एकदम 100% म्हणलं आपली चालू झाली पाहिजे। कारण की आपली गाडीचा विषय कसा आहे, गाडी सगळीकडे म्हणजे लांब लांब जात असते, कुठं केरळ, आता सध्या केरळला गेलेली गाडी आपली, म्हणजे जास्त ऑल इंडियात चलते गाडी आपली, लोकल नाही चलत कुठं नाही का। त्या हिशोबाने मग नंतर गेलो दुकानात, विश्वास शेठ व नवनाथ शेठ दोघे पण आले होते। आता दोघं आले म्हणजे आमदार साहेब आले, थोडक्यात अशी गंमत आहे। मग काय योगेश शेठने एकदम प्रॉपर सगळं एकदम म्हणजे ओके मध्ये काम फायनल करून घेतलं। मग फ्लेक्स होता हा विश्वास शेठने प्रिंट करून एकदम ओके करून आणला होता, तो एकदम पेस्ट करून घेतला छानपैकी। मग काय योगेश शेठ म्हणले आजच्या भागात एवढंच, बाकी उद्या पाहू सगळं। धन्यवाद मंडळ, आभारी।